नमस्कार मंडळी, मी आलोय परत MH05 ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. आज आपण पनवेल ते खोपोलीकडे हायवे ते गावाकडे निघालो आहे. पण हायवेवरती भारी ट्रॅफिक आहे, म्हणून आज एक भन्नाट शॉर्टकट पकडलाय. साईडने रस्त्याच्या गावाकडे जायला. चला सुरू करूया आपल्या विलेज लाईफ. इथे बघा मंडळी, ट्रक गाड्या फुल जाम झाल्यात. नॉर्मल रूट घेतला असता तर किमान मला 2 ते 3 तास लागले असते, म्हणून साईडने आज एक्सप्लोर करूया. शॉर्टकट कधी कधी लांब असतो, पण मज्जा भारी असते. मी तर जरा साईडनीच चालले, थोडं ॲडव्हेंचर केल्यामुळे गाडी काढली मी. ढगं पण मस्त आलेत, तर व्ह्यूज पण चांगले यायला लागलेत माझ्या कॅमेऱ्यामध्ये. इथे ॲटमॉस्फिअर पूर्णपणे बदललंय. ना हॉर्न ना पोल्युशन, फक्त निसर्ग. ढगांनी तर बघून मनच भरले. ट्रॅव्हल म्हणजे फक्त रोड नाही, इथले लोक त्यांचा सिंपल लाईफ सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतं, आणि आपण शिकून घेतलं पाहिजे. डोंगरांनी वेढलेले हा रस्ता म्हणजे कॅमेरा बंद करावासा वाटत नाही. गाडी चालवताना प्रत्येक वळण नवा व्ह्यू मिळतो. रस्त्यावर अशी छोटी छोटी गावे भेटतात. लोक शेतात कामं करतायत, मुलं खेळतायत. ट्रॅव्हल म्हणजे फक्त निसर्ग नाही, गावाची लाईफ पण आहे. मधी मधी मला जेवढं चांगला व्ह्यू येते ते मी रेकॉर्ड करतोय. मधी पाऊस पण पडतोय.
संध्याकाळची वेळ झाली आणि या रस्त्याचं सौंदर्य अजून खुलले. असं वाटते की हा रोड ट्रिप संपायलाच नको. आता खोपोलीमध्ये पोहोचलोय मी. थोडा नाश्ता करून घेतो आणि ज्यूस पण पिऊन घेतो, जरा हेल्दी पण वाटेल. कॅमेराची चार्जिंग संपली होती माझी. काल मोबाईल होल्डर लावलेला मी, त्याच्यामध्ये एक पोर्ट पण आहे, त्याला लावलंय मी आता केबल. जरा सोयी तरी झाली ना तर माझा अर्धा व्ह्यू झाला असता गाडीचा. नशीब आहे. तुम्ही एन्जॉय करा. बस गाव आता जवळ आले. हायवेपेक्षा वेळ वाचलाय आणि शांतपणे मजा घ्या आता माझ्यासोबत. आता गावात जायला टर्न मारतोय मी. टर्न मारताना दोन्ही साईडला बघूनच टर्न मारत जावा. आता पूर्ण गावापर्यंत तुम्हाला हिरवळगार रस्ताच भेटणार आहे. वळणाचा रस्ता आहे. जर तुम्ही पण तुमच्या गावी जात असाल, वळणाचा रस्ता असेल तर स्लोच जावा. कारण आपण वर्षातून 4-5 जातो, पण रस्ता आपल्याला दररोजचा नसतो तो. रस्त्यावर वळणे इतके आहेत की प्रत्येक कर्वला नवा व्ह्यू मिळते मला. एक बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोलदरी. डोंगरावरून पांढरे ढग खाली येतात असं वाटते. हिरवळीच्या मध्ये गाडी चालवताना हेवी शांतता वाटते. सिटीचा गोंगाट पूर्ण विसरलोय मी. या रस्त्यावर छोटी छोटी गावे दिसत आहेत. गाव म्हणजे सिंपल पण सुंदर लाईफ. रस्त्यावर इतकं सुंदर सौंदर्य आहे की थांबून एन्जॉय केल्याशिवाय राहत नाही. बघू, मला चांगला व्ह्यू भेटला की मी पुढे थांबतो.
रस्त्यावर मंदिरे पण मस्त आहेत. हे बघा बाबा. संध्याकाळ जवळ आली आणि सूर्य मावळते. रस्त्याचं सौंदर्य आता अजून वाढलंय. गावचा रस्ता म्हणजे निसर्गाची कविताच वाटते. हा रस्ता म्हणजे फक्त मार्ग नाही तर निसर्गाची जत्रा आहे. प्रत्येक वळणावर एक नवं सनराईज मिळते. कधी डोंगर, कधी हिरवळगार, कधी ढग. गावाचा रस्ता छोटा असतो पण त्यातली मजा मोठी असते. हायवे पेक्षा गावाचा रस्ता 100 पट ब्युटिफुल आहे. मला एक व्ह्यू भेटलाय. थोडे फोटो काढून निघालोय मी आता. डोंगर म्हणजे निसर्गाचे सिक्युरिटी गार्ड आहेत. दोन्ही बाजूला उभे आहेत आणि आपली वाट दाखवत आहेत. ही हिरवळ म्हणजे जणू निसर्गाने अंतरलेली हिरवी चादरच आहे. ढग इतके खाली उतरलेत की जसा वाटते हातात पकडून की काय. गाडी पुढे पुढे जात राहते पण मन मागे मागे दृश्यात अडकून राहिले. प्रत्येक वळणावर एक नवा चॅप्टर उघडतोय. हीच रोड ट्रिपची मजा आहे. दुःख म्हणजे निसर्गाचा स्मोक मशीन आहे. इथे मस्तपैकी सिनेमॅटिक व्ह्यू मिळते मला. गाडी पुढे चालले पण दिसते फक्त पांढरी चादर. काय मस्त फील वाटते. रस्ता म्हणतोय हळूहळू ये, माझा सौंदर्य शांतपणे अनुभव. निसर्गाला मेकअप नाही लागत. त्यांचा रूपच सौंदर्य सर्वात सुंदर आहे. ढग जिथे डोंगराला मिठी मारतात तिथे स्वर्गाची झलक दिसते. डोंगर उभे आहेत शेकडो वर्ष तरी त्याचं सौंदर्य रोज नवा वाटतं. या दऱ्यांमध्ये ओरडून बघा, उत्तर मिळेल कारण निसर्ग नेहमी रिप्लाय देतो. माणसाला जर शांत व्हायचं असेल तर डोंगराच्या कुशीत यायलाच हवं. गावातल्या मातीचा सुगंध शहराच्या परफ्यूमला हरवतो.
इथली हवा प्रिय आहे, पण लाखोंचा औषधापेक्षा जास्त आरोग्य देते. गाव म्हणजे सिंपल लाईफ विथ अनलिमिटेड स्पेस. माझे आई वडील पुढे गेलेत. मी सुटल्यावरती चाललोय, मी आणि माझी बायको. डोंगर सांगते उंच व्हायला, पण पाय जमिनीवरच ठेवायचे. रस्त्याकडे पाहिले की समजतं शांतता किती मस्त असते. हिरवळगाळ म्हणजे डोळ्यांचं एक बिन औषधच आहे. निसर्ग इतका शांत आहे की स्वतःचे विचार सुद्धा स्पष्ट ऐकू येतात. झाडं बोलत नाहीत, पण त्यांचा शांतपणा हजार गोष्टी शिकून जातं. इथे पैसा कमी आहे, पण मोठं मन आहे खूप. जास्त करून गणपतीमध्ये गावाला जायची मजा वेगळीच असते. काही पण होऊ द्या, पण गणपतीमध्ये गावीच मजा असते. या वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे एक ॲडव्हेंचर गेमच आहे. फक्त एवढंच की लेवल कम्प्लीट करायचं आपल्याला. वारा चेहऱ्यावर लागते, पण असं वाटते की निसर्ग आपल्याशी बोलतोय. ढग आणि डोंगराशी मैत्री पाहून वाटतं की सर्वांनी फ्रेंडशिपचा अर्थ शिकवलाय आपल्याला. संध्याकाळ सांगते प्रत्येक शेवट सुंदर असू शकतो. रस्ता बदलतात, पण ट्रॅव्हलचा तरल नियम तसाच राहतो. ट्रॅव्हल म्हणजे नुसतं पाहणं नाही, तर मनापासून अनुभव आहे.
तुम्ही पण गावी गेलीत की नाही कमेंटमध्ये सांगा मला. प्रवासाचा शेवट होत असला तरी सौंदर्याचे चॅप्टर अजून सुरूच आहे. रस्ता संपतो पण आठवणी कायमच सोबत असतात. ट्रॅव्हल म्हणजे डिस्टन्स नाही तर अनुभवांचा कलेक्शन आहे. मंडळी, अखेर गावात पोहोचलो. हा साईड बाय साईड रस्ता खरंच एक्सपिरियन्स आहे. गावात आल्यावर सगळा थकवा निघून गेलाय माझा. मी गाडी पार्क करून घेतो आणि फ्रेश होऊन नवीन ब्लॉगला सुरुवात करतो.